महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूरच्या किसान विद्या प्रसारक संस्थेतील कथित बोगस पटपडताळणी 25-30 लाखांच्या लाचखोरीचे आरोप आणि त्याकडे शिक्षण विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक करत असलेले दुर्लक्ष या साऱ्या प्रकरणाचा आता क्लायमॅक्स येण्याची वेळ आली आहे. फाईल्सवर बसून राहण्याची आणि कागदपत्रे लाल फितेच्या कारभारात अडकवून ठेवण्याची अधिकाऱ्यांची जुनीच सवय आता चव्हाट्यावर आली आहे. आता गप्प बसणं अशक्य. पुढील आक्रमक पावले जनता आणि बेरोजगारांचा आक्रोश. एका बाजूला पात्र आणि होतकरू तरुण नोकऱ्यांसाठी वनवन भटकत आहेत, तर दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून आर्थिक व्यवहारांच्या जोरावर पदे लाटण्याचे प्रकार सुरू आहेत. या विरोधात आता केवळ तक्रार करून थांबायचं नाही, तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. कायदेशीर आणि आंदोलनाचा बडगा, उपसंचालक कार्यालयातील दिरंगाई अशीच सुरू राहिल्यास या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात मंत्रालयासमोर किंवा संबंधित कार्यालयाबाहेर धडक आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जात आहे. न्यायाची घडी विस्कटली तरी ती वेळेवर बसवण्याचं सामर्थ्य जागरूक जनतेमध्ये असतं. शिक्षण विभागाने आता कितीही डोळे झाक करण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणातील सत्य लपून राहणार नाही. शिरपूर पॅटर्नच्या या भ्रष्ट गैरव्यवहाराला पाठीशी घालणारे अधिकारी आणि दोषी संस्थाचालक यांच्यावर नेमकी काय कठोर कारवाई होते आणि हा कुंभकर्ण शिक्षण विभाग कधी खडबडून जागा होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.